पहिले प्रतिक्रिया मला वाटतं त्यांनी जी पोस्ट केली ते एक्सवरनं केली. पहिलं दुबे साहेबांनी हे एक्सवरनं हे असे वायझेड करणं बंद करावं पहिले. आणि जर अशा प्रकारे जर ते बोलणार असतील तर मला वाटतं की मला तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करावं लागेल. कारण त्यांनी मराठीत तिकडे ट्वीट केलं. त्यांना मराठी कोणी शिकवलं त्याचं पण अभिनंदन केलं पाहिजे. नाही तर त्यांना मराठीमध्ये पोस्ट कोणी टायपिंग करून दिली ते पण बघावं लागेल. आणि आपत्तीच्या गोष्टी त्यांनी शिवसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिकवू नये. आम्ही आपत्ती करत नाही, आम्ही फोडाफोडी करतो आणि आम्ही काय तयारीतच असतो. त्यामुळं आपत्तीच्या गोष्टी त्यांनी आमच्यासमोर करू नये. जर आपटायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये या आणि मग कोण कोणाला आपटतंय का फोडतंय तर असं म्हणाले कुत्ता भी आपल्या गली में शेर होता. ते त्यांच्या बाबतीत लागू होतं. हे जे असे म्हटलेलं आहे की कुत्ता भी आपली गली में शेर होत आहे, मला वाटतं की ते स्वतः तिकडे बसले. ते बसले कोर्टामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामधून ते म्हणतात की कुत्ता भी आपली गली में शेर होता. मला वाटतं हेच ट्वीट जर त्यांनी इथं मुंबईमध्ये येऊन केलं असतं, इथं पुण्यामध्ये येऊन केलं असतं तर मग कळालं असतं. किंवा त्यांनी मला वाटतं एकदा ते किरीट सोमय्या किंवा ते केडिया यांना फोन करून विचारावं की अशा प्रकारे जर बोलल्यानंतरनं काय होतं. तर मग या गोष्टींना मी जास्त महत्त्व देत नाही. आणि मला वाटतं की हा प्रांतवार वाद लावण्याचं काम चालू आहे. निवडणुका पुढं ढकलण्याची चिन्ह आहे. आणि कोरोना मध्यंतरी जरा जागृत झाला होता आणि आता परत कोरोना शांत झाला आणि आता हा प्रांतवार वाद चालू आहे. प्रांतवार वाद लावून कुठेतरी दंगली घडवायच्या आणि कुठंतरी दंगली घडवून मग त्याच्यामधून परत हे करायचं की निवडणुका अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या. मला वाटतं हे काही करून उपयोग होणार नाही. त्यांनी आता प्रत्यक्षामध्ये निवडणुकीला सामोरं जावं आणि निवडणुकीला सामोरं जाऊन जे काय असेल ते करावं. सारखं तीन बाऱ्या कुठलं तरी यायचं आणि कुठंतरी काहीतरी वाद वाढवत बसायचं त्याला काय अर्थ नाही. ठाकरे बंधू एकत्र आले भाजप, पण त्यांना आणि भाजपाने करायला लावलं का महाराष्ट्रातल्या नेत्याने? महाराष्ट्रातले नेते पण करू शकले. महाराष्ट्रातल्या नेता कोणी ठाकरे बंधूंना अंगावरती घेणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे की कोणी ठाकरेंना अंगावर घेण्याचं काम कोणी करणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मला वाटतं की आता कालच्याला आपण पाहिलं असेल की बऱ्याचदा भारतीय जनता पार्टीचे नेते एकाला अंगाशी एकाला अंगाशी धरण्याचं काम चालू आहे. ते कुठेतरी फूट पाडण्याचं परत एकदा काम होतं. राजसाहेबांवरती चांगल्या पद्धतीने बोलायचं किंवा उद्धव ठाकरे साहेबांवरती ते सत्तेसाठी हापपले, सत्तेसाठी असे करतात. मला वाटतं की नुसतं एकत्र एक मेळावा घेतला एवढं व्हायबल होण्याचं कारण नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ह्यांचे हे जे काय वाचाळवीर आहेत ना त्या वाचाळवीरांना प्रथम आवरावं. नाही तर काय होतं की सगळ्या विषयांमध्ये परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना बाहेर यावं लागतं आणि ते बाहेर येऊन परत म्हणतात की त्यांना आम्ही समजून सांगू, त्यांनी असं नाही बोललं पाहिजे. त्यामुळं मला वाटतं की बाहेर राज्यामध्ये बसून दुसऱ्यांना मारायच्या आपटायच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये त्यांनी फील्डवरती यावं. कारण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक मी तर दोन्ही ठिकाणी. त्यामुळे मला तर वाटतं की माझ्यावरती पण असे बरेच गुन्हे दाखल आहेत. पण या आपटील फोडाफोडी या गोष्टी त्यांनी करू नये. त्याचा सातबारा त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये बोलू. दोन विधानं अशी त्यांची आहेत दुबेंची की एका याच्यात ते म्हणतात की मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात आणि दुसरं विधान असं आहे की मराठी माणसांनी थेट बाहेरच्या राज्यामध्ये येऊन दाखवावं मग आम्ही बघतो. ही गरळ ओळखताना दिसत नाही. मला वाटतं की हा मराठी माणूस नुसता इथं एकत्र आला आहे तो एवढा. आणि कालच्याला सुद्धा जो प्रकार वरळीमध्ये झाला होता की एक महिला भगिनी ज्या की परप्रांतीय व्यावसायिक म्हणून आपल्या मुंबईमध्ये आल्यात आणि त्या ज्या पद्धतीने त्यांचं एक व्हायरल होतं की 4-5 दिवस सगळी दुकानं बंद ठेवा, 4-5 दिन सब दुकान बंद करो, कोरोना जैसे इनकी हालत करो फिर इनको समझ में आएगा. मला वाटतं की 4-5 दिवस ना महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा. कुठलाही मराठी माणसाचा काय हाल होणार नाही. मला वाटतं की पुन्हा एकदा जर ह्यांनी दुकानं बंद केली तर मराठी माणसाला एक चांगला जो सुरुवातीचा जो व्यवसाय ना मराठी माणसाचा हा किराणा मालाचा व्यवसाय होता, पुन्हा एकदा मराठी माणसाचा चांगला व्यवसाय चालू होईल आणि खुशाल ह्या लोकांनी यांच्या राज्यामध्ये जाऊन व्यवसाय करावा. हातातल्या वस्तूचा वापर होईल का? 100% होणार. का नाही होणार? आत्तापर्यंत अनेकदा केलाय. मला वाटतं हा फक्त बांबूच आहे. ते आत्तापर्यंत हातोड्याचा पण भरपूर वेळा वापर केलाय. तर अशा प्रकारे जर कोण वल्गना का मारण्याची वल्गनाचं भाषाचं कोण करणार असेल त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या अगोदर पहिल्यांदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं. त्याच्यानंतर मग त्यांनी नंतर तिथं मुंबईपर्यंत जावं. शिवतीर्थन मातोश्री लांबच राहिलं. त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत यावं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू. अशा प्रकारे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही